हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परफेक्ट दाणेदार हलवाई स्टाईल बेसनाचे लड्डू, ते पण 100% हेल्दी स्वीट रेसिपी। तर इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 बाउल बेसनाचं पीठ घातलेलं आहे। आता हे बेसनाचं पीठ आपल्याला लो मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे। हे लाडू अगदी शुगर फ्री आहेत, म्हणजे काही जण हे बुर्रा साखर वापरून किंवा पिठी साखर वापरून हे बेसनाचे लाडू बनवतात, पण आज आपण या व्हिडिओमध्ये अजिबात साखरेचा वापर करणार नाही। इथे आपण साखरेऐवजी गुळाचा वापर करणार आहोत, त्यामुळे हे लाडू खूप हेल्दी असणार आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये 2 चमचे रवा टाकून घ्यायचा आहे आणि तोही आपल्याला बेसनाच्या पिठाबरोबर भाजून घ्यायचा आहे। तुम्ही इथे रवा घेताना बारीक मोठा कोणताही प्रकारचा रवा येथे घेऊ शकता। तुपामुळे लाडू आपले खूप खमंग होतात आणि खाताना तोंडाला अजिबात चिकटत नाहीत। आता आपल्याला बेसन हे तुपामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। पूर्णपणे बेसन हे भाजताना आपला गॅस हा लो मीडियमवरच असावा, जेणेकरून हे बेसन पीठ आपलं भांड्याला खाली डसणार नाही। त्यानंतर मी याच्यामध्ये 2 चमचे दूध पावडर टाकलेली आहे। आता ही दूध पावडर आपल्याला व्यवस्थित अशी या बेसन पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड टाकायची आहे। आता ही वेलची पूड आपल्याला या मिश्रणामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर मी याच्यामध्ये आणखी 1 चमचा तूप टाकणार आहे आणि आणखी एकदा हे मिश्रण परतून घेणार आहे तुपामध्ये। तर आता तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता की आपला बेसनाचा कलर चेंज झालेला आहे। जितकं तुमचं बेसन इथे तुपामध्ये भाजलं जाईल तितके लाडू असे जास्त खमंग होतात, त्यामुळे जवळजवळ आपल्याला हे बेसन पीठ भाजण्यासाठी 10 ते 15 मिनिटं वेळ लागू शकतो। आता इथे आपले छान असं बेसन पीठ भाजून झालेलं आहे आणि त्याचा कलरही चेंज झालेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये गूळ पावडर टाकून घ्यायची आहे। गूळ पावडर टाकताना आपल्याला गॅस पूर्णपणे बंद करून घ्यायचा आहे आणि मगच गूळ पावडर टाकून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे गूळ पावडर नसेल तर तुम्ही गूळ बारीक चिरून सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता। तर मी इथे 1 वाटी बेसन पिठाला अर्धी वाटी गूळ पावडर घेतलेली आहे आणि ही व्यवस्थित असं आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आपलं हे मिश्रण अगदी सुटसुटीत आणि दाणेदार असं झालेलं आहे। आता मी एका भांड्यामध्ये 1 चमचा तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। आता हे तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स चांगले असे भाजून घ्यायचे आहेत आणि हे ड्रायफ्रूट्स आपल्याला आता बेसन लाडूच्या मिश्रणामध्ये टाकून द्यायचे आहेत। आता आपल्याला याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं हे मिश्रण लाडू बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। हे साधारणतः गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहे। लाडू बनवताना हे मिश्रण हातावर असं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठे एखादी गाठ असेल तर ती मोकळी होऊन जाईल आणि त्यानंतर आपल्याला याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत। या पद्धतीने जर तुम्ही बेसनाचे लाडू बनवले तर अगदी खमंग आणि तोंडाला न चिकटणारे, तोंडात टाकताच विरघळणारे नक्की होतील अशी माझी खात्री आहे। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला आणखी अशाच नवनवीन रेसिपी बघायला मिळतील।
तर तुम्हालाही आवडले ना हे गुळाचे नवीन पद्धतीचे लाडू.